दोस्त हो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एखाद्या वकिलाच्या एका दिवसाच्या उपस्थितीसाठी लाखो रुपये मोजावे लागतात. पण त्या वकिलाने आयुष्याच्या सुरुवातीला IASची नोकरी नाकारली होती, हे तुम्हाला माहीत आहे का? आणि इथंच कपिल सिब्बल यांच्या कहाणीची खरी सुरुवात होते. आज नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो एक असा चेहरा जो न्यायालयात कायद्याच्या कलमावर तासनतास बोलू शकतो, संसदेत राजकीय मुद्द्यावर सरकारला घेरू शकतो आणि देशातील सर्वात हाय प्रोफाईल खटल्यामध्ये युक्तिवाद करताना दिसतो. पण प्रश्न असा आहे, एका सामान्य वकिलापासून देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनियर ॲडव्होकेट्सपैकी एक होण्यापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा घडला? आणि त्याहून मोठा प्रश्न, ज्यांची एक सुनावणीची फी लाखोमध्ये सांगितली जाते, त्यांच्या नावावर आज किती कोटींची प्रॉपर्टी आहे? ही गोष्ट फक्त पैशांची नाही, ही गोष्ट आहे बुद्धीची, शिक्षणाची, महत्त्वाकांक्षेची, राजकारणाची आणि न्यायालयातील शब्दांच्या ताकदीची. चला सुरुवातीपासून पाहूया. कपिल सिब्बल यांचा जन्म 8 ऑगस्ट 1948 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. त्यांच्या कुटुंबाचा संबंध कायद्याच्या क्षेत्राशी आधीपासूनच होता. त्यांचे वडील हिरालाल सिब्बल हे प्रसिद्ध वकील होते आणि त्यांना कायद्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी मोठा सन्मान मिळाला होता. म्हणजेच कायद्याच्या जगाची ओळख त्यांना शून्यापासून करून घ्यावी लागली नाही. पण केवळ वकिलाचा मुलगा असणं आणि स्वतः देशातील आघाडीचा वकील होणं, या दोन गोष्टीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. कपिल सिब्बल यांनी शिक्षणासाठी दिल्ली गाठली. सेंट स्टेफन्स कॉलेजमध्ये त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ लॉमधून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि पुढे हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये जाऊन LLM पूर्ण केलं. आणि आता इथे एक अत्यंत रंजक वळण येतं. 1973मध्ये त्यांनी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण केली होती. म्हणजे त्यांच्या हातामध्ये IASमध्ये जाण्याचा मार्ग उघड होता. सरकारी अधिकारी म्हणून प्रतिष्ठा, मोठं पद, सरकारी यंत्रणेतील ताकद, हे सगळं त्यांच्यासमोर होतं. पण त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी IASची ऑफर नाकारली आणि स्वतःची वकिलीची कारकीर्द उभी करण्याचा निर्णय घेतला. आज मागे वळून पाहिलं तर कदाचित हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयापैकी एक वाटतो. कारण त्यांनी जर IAS ॲक्सेप्ट केलं असतं तर कदाचित आज आपण त्यांना एका वेगळ्या भूमिकेत पाहत असतो. पण त्यांनी निवडली वकिली. 1972मध्ये त्यांना बारमध्ये प्रवेश मिळाला आणि पुढच्या काही वर्षात ते केवळ वकिली करत राहिले नाहीत. 1983मध्ये त्यांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून डेजिग्नेशन मिळालं. त्यानंतर 1989 ते 90 या काळात त्यांनी भारताचं ॲडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं. आता त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळाच वेग मिळाला. न्यायालयात कायद्याच्या बारकाव्यावर पकड, राजकीय आणि घटनात्मक विषयांची समज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला मुद्दा शब्दामध्ये प्रभावीपणे मांडण्याची क्षमता. राज्यसभा सभापतींनी 2024मध्ये कपिल सिब्बल यांना शुभेच्छा देताना त्यांना इलोक्वन्स, बीट आणि न्यायालय तसेच संसदेत प्रभावी आवाजाचा उल्लेख केला होता. म्हणजेच सिब्बल यांचं शस्त्र फक्त कायद्याची पुस्तकं नव्हती, त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं त्यांचा युक्तिवाद. आणि याच युक्तिवादामुळे त्यांचं नाव देशातील मोठ्या न्यायालयीन प्रकरणामध्ये वारंवार पुढं येऊ लागलं. आणि आता येतो प्रश्न, तो प्रश्न, इतका मोठा वकील एका केससाठी किती पैसे घेतो? याचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. कपिल सिब्बल यांची अधिकृत कायमस्वरूपी प्रतिसुनावणी फी सार्वजनिक रूपामध्ये उपलब्ध नाही. कारण वरिष्ठ वकिलांची फी केसचा प्रकार, सुनावणीचं स्वरूप, तातडी, तयारी आणि क्लायंटनुसार बदलू शकते. कपिल सिब्बल यांची अधिकृत कायमस्वरूपी प्रतिसुनावणी फी सार्वजनिक स्वरूपामध्ये उपलब्ध नाही. कारण वरिष्ठ वकिलांची फी केसचा प्रकार, सुनावणीचं स्वरूप, तातडी, तयारी आणि क्लायंटनुसार बदलू शकते. पण उपलब्ध अहवाल पाहिले तर चित्र प्रचंड मोठं आहे. 2015मध्ये एका प्रसिद्ध फी रिपोर्टमध्ये कपिल सिब्बल यांच्या सुप्रीम कोर्ट फीसची रेंज सुमारे 5 लाख ते 15 लाख अशी नोंदवली गेली होती. त्यानंतरच्या अहवालामध्ये ही रक्कम आणखी वाढल्याचे दावे करण्यात आले. 2022मध्ये ABPच्या अहवालामध्ये सुप्रीम कोर्टमधील एका हिअरिंगसाठी 20 लाख ते 25 लाखापर्यंत शुल्क घेतल्याचं वृत्त दिलं होतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एका सरकारी पेमेंटचा प्रत्यक्ष संदर्भ आहे. 2024मध्ये केरळ सरकारने 2 महत्त्वाच्या सुप्रीम कोर्ट प्रकरणामध्ये कपिल सिब्बल यांच्या कायदेशीर सेवांसाठी ₹1.37 कोटीपेक्षा जास्त खर्च केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं. त्याच अहवालानुसार एका अपेरन्ससाठी
15-15.5 लाख भुगतान झालं होतं. आता कल्पना करा, एखादा माणूस म्हणून एका महिन्यात जितके पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो तेवढे किंवा त्याहून अधिक पैसे एका अनुभवी सिनियर ॲडव्होकेटच्या एका न्यायालयीन उपस्थितीसाठी खर्च होऊ शकतात. आणि म्हणूनच कपिल सिब्बल यांची फी नेहमी चर्चेचा विषय राहिलेली आहे. पण फी लाखोमध्ये आहे म्हणून संपत्ती किती असेल? इथे तर आकडा आणखी मोठा आहे. 2022 राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या त्यांच्या अफिडेव्हिटवर आधारित उपलब्ध नोंदीनुसार कपिल सिब्बल यांनी सुमारे 608.60 कोटींची मालमत्ता घोषित केली होती. त्याचवेळी त्यांच्या नावावर सुमारे 92.16 कोटींची देणी दाखवण्यात आली होती. म्हणजे घोषित असेट्स आणि लायबिलिटीज पाहिल्यास आकडा शेकडो कोटीमध्ये जातो. पण इथे एक महत्त्वाची सावधगिरी, 608 कोटी म्हणजे आजची त्यांची अचूक नेटवर्थ आहे असं म्हणणं योग्य नाही. हा 2022च्या अफिडेव्हिटमधील डिक्लेअर्ड असेट्सचा आकडा आहे. कारण संपत्तीची किंमत, गुंतवणूक, मालमत्ता आणि इतर आर्थिक बाबी काळानुसार बदलतात. आणखी एक धक्कादायक आकडा म्हणजे त्यांच्या अफिडेव्हिटमधील 2021 या आर्थिक वर्षासाठी स्वतःचं दाखवलेलं उत्पन्न रुपये 61.17 कोटी होतं. याआधीच्या काही वर्षातही त्यांच्या इन्कममध्ये कोट्यावधी रुपयांचे आकडे दिसतात. आता प्रश्न पडतो, एवढी संपत्ती नेमकी कुठून आली? याचं सर्वात मोठं उत्तर आहे वकिली. कपिल सिब्बल यांनी अनेक दशकं देशातील सर्वोच्च पातळीवर वकिली केली आणि त्यांची कारकीर्द केवळ कोर्ट रूमपुरती मर्यादित राहिली नाही. 1990च्या दशकात त्यांनी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं. 1994 त्यांनी संसदेत एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणामध्ये वकिली केली. यानंतर त्यांचं सार्वजनिक जीवन हळूहळू राजकारणाकडे वळू लागलं. 1998 ते पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. त्यानंतर 2004 ते 2009 त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला आणि मग वकिलाच्या गाऊनपासून थेट केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंतचा प्रवास सुरू झाला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील UPA सरकारमध्ये कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अर्थ सायन्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन अँड IT आणि लॉ अँड जस्टिस अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. म्हणजे एका व्यक्तीच्या कारकिर्दीत तुम्हाला 3 वेगवेगळे चेहरे दिसतात, वकील, राजकारणी आणि मंत्री. पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कपिल सिब्बल यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतरही कायद्याशी असलेलं नातंच त्यांनी संपवलं नाही. उलट त्यांचं नाव देशातील अनेक मोठ्या घटनात्मक आणि राजकीय खटल्यामध्ये दिसत राहिलं. आणि त्यामुळेच आज भारतीय न्यायव्यवस्थेच्या चर्चेत त्यांचं नाव आलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते, हा माणूस कोर्टात फक्त बोलत नाही, तो कायद्याच्या प्रत्येक शब्दाचा राजकीय आणि घटनात्मक अर्थ शोधतो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वेळा भूषवलं. 95-96, 97-98, 2001-2 आणि पुन्हा 24-25 या काळातही ते अध्यक्ष झाले. आणि पुन्हा एकदा त्यांच्या संपत्तीच्या आकड्याकडे वळूया. 2022 अफिडेव्हिटमध्ये केवळ बँक खात्यामध्ये असलेली रक्कमच नाही, तर शेअर्स, इन्व्हेस्टमेंट्स, प्रॉपर्टीज, ॲग्रिकल्चर लँड, व्हेकल्स, ज्वेलरी आणि इतर असेट्सचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि इथे एक मनोरंजक तुलना होते. 2004च्या लोकसभा अफिडेव्हिटमध्ये त्यांच्या घोषित असेट्सचा आकडा सुमारे 15.88 कोटी होता. 2009 तो सुमारे 31.97 कोटी झाला. 2014 त्यांच्या घोषित असेट्सचा आकडा सुमारे 114.47 कोटीमध्ये होता. आणि 2022च्या अफिडेव्हिटमध्ये डिक्लेअर्ड असेट्स 608 कोटींपेक्षा जास्त झाले. म्हणजे राजकीय कारकीर्द वाढत गेली, वकिलीतील प्रतिष्ठा वाढत गेली आणि घोषित संपत्तीचा आकडाही प्रचंड वाढताना दिसला. पण कपिल सिब्बल यांची खरी कहाणी फक्त किती पैसे इथे संपत नाही. कारण एका बाजूला एका सुनावणीसाठी लाखो रुपयांची फी घेणारा सिनियर ॲडव्होकेट, दुसऱ्या बाजूला संसदेत सरकारवर प्रश्न उपस्थित करणारा नेता आणि तिसऱ्या बाजूला IASची नोकरी नाकारून स्वतःची वाट निवडणारा तरुण, ही तीनही रूपं एका व्यक्तीत पाहायला मिळतात. आणि कदाचित म्हणूनच कपिल सिब्बल हे भारतीय सार्वजनिक जीवनातील सर्वात वेगळ्या व्यक्तिमत्वापैकी एक ठरतात. आज ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य आहेत आणि 2022 पासून अपक्ष म्हणून राज्यसभेत आहेत. 2024 राज्यसभा नोंदीनुसार ते त्यावेळी त्यांच्या 3ऱ्या राज्यसभा कार्यकाळात होते. म्हणजे ज्या व्यक्तीने कधी काळी IASची नोकरी नाकारली, त्याच व्यक्तीने पुढे देशातील सर्वोच्च न्यायालयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, केंद्रीय मंत्रिपद भूषवलं, लोकसभेत प्रवेश केला, राज्यसभेत अनेक कार्यकाळ पूर्ण केले आणि आजही देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या वरिष्ठ वकिलामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. पण या संपूर्ण कहाणीचा सर्वात मोठा धडा काय? कपिल सिब्बल यांचं यश एका दिवसात तयार झालं नाही. एका हिअरिंगची लाखोची फी दिसते, पण त्यामागे अनेक दशकांचा अभ्यास आहे. एका आर्ग्युमेंटची काही मिनिटांची क्लिप दिसते,
पण त्यामागे वर्षानुवर्षाचा कोर्टरूम एक्सपिरियन्स आहे. आणि आज शेकडो कोटींची घोषित संपत्ती दिसते, पण त्यामागे 1972 पासून सुरू झालेली कायद्याच्या क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्द आहे. म्हणूनच कपिल सिब्बल यांची कहाणी केवळ भारताच्या महागड्या वकिलापैकी एक कोण या प्रश्नाचं उत्तर नाही. ही कहाणी आहे एक व्यक्ती आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि शब्दांच्या ताकदीचा वापर करून स्वतःची ओळख किती उंचीवर नेऊ शकतो. आणि कदाचित म्हणूनच कोर्टात त्यांच्यासमोर उभा राहिलेला विरोधक असो, संसदेत त्यांच्यावर टीका करणारा राजकीय नेता असो, किंवा त्यांची फी ऐकून आश्चर्यचकित झालेला माणूस असो, एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. कपिल सिब्बल हे नाव भारतीय कायदा आणि राजकारणाच्या इतिहासात सहजपणे दुर्लक्षित करता येणार नाही. आणि सुरुवातीला आपण विचारलेला प्रश्न, एका सुनावणीसाठी कपिल सिब्बल किती फीस घेतात, याचं प्रामाणिक उत्तर हेच आहे. अधिकृत एकसारखी फी सार्वजनिक नाही, पण उपलब्ध सरकारी पेमेंट रेकॉर्ड्स आणि माध्यमांच्या अहवालावरून त्यांच्या एका अपीयरन्ससाठी 15.5 लाखांच्या आसपासची रक्कम प्रत्यक्ष नोंदलेली आहे. तर काही अहवाल त्यांची फी त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगतात. आणि त्यांच्या 2022च्या निवडणूक अफिडेव्हिटमध्ये घोषित केलेली असेट्स 608 कोटींपेक्षा जास्त. पण हा आकडा ऐकूनही एक प्रश्न उरतोच. 608 कोटींच्या संपत्तीपासून लाखोंच्या फीपर्यंत पोहोचलेल्या या व्यक्तीच्या आयुष्यात अजून किती मोठ्या कहाण्या दडलेल्या आहेत. कारण कपिल सिब्बल यांची खरी ताकद कदाचित त्यांच्या संपत्तीत नाही, तर ती त्यांच्या शब्दामध्ये आहे. आणि न्यायालयात कधीकधी एक योग्य शब्द लाखो रुपयांपेक्षा जास्त ताकदवान ठरतो. आपलं मत नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.